यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. श्रोते हो, नमस्कार. साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज आपल्याबरोबर आहेत स्वामिनीचे मालक नावेद भाई शेख. नमस्कार नावेद भाई. नमस्ते. नावेद भाई, साड्यांची खरेदी हे दुकानाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. तुम्ही आणि तुमचे धाकटे बंधू जावेद भाई दोघंही साडी खरेदी ही प्रक्रिया कशी करता, म्हणजे काय काय करता त्यासाठी? मार्केट सर्व्हे असेल किंवा एकूण प्रोसिजर काय असतं? ताई, एकतर हा एक असा विषय आहे की आजवर त्याच्यासाठी कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये कोर्स केले गेले नाही आहे किंवा कुठलीही डिग्री दिली गेली नाही आजपर्यंत. खरं तर माझं असं म्हणणं आहे की हे पाहिल्यानंतर लोकांनी याचे विचार करावं, कारण इतकं मोठा हा कापडचा व्यवसाय आहे. ठीक आहे, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग वगैरे आहे, पण हाऊ टू डील विथ साडीज हा जो सब्जेक्ट आहे की बाबा आज आपल्या भारताचं परिधान आहे, म्हणजे अख्खे विश्वामध्ये जेव्हा आपली ओळख होती ती साडीमुळे एक भारतीय नारीची ओळख जी आहे ती साडीमध्ये आहे. ह्याचा अर्थ असा आहे की पाकिस्तानला साड्या नेसत नाही का? नेसतात. बांगलादेशला नेसत नाही का? नेसतात. पण तरी हे करूनही जे जर आपण पाहिलं गेलं की ते भारतीय परिधान, महिला परिधानचं मान आहे. तर थोडंसं माझा हे गेल्यानंतर आजच्या येणारी जनरेशननी थोडी त्याच्या बाबतीत विचार करून की बाबा ह्याला थोडंसं संशोधन करणं गरजेचं आहे ह्याच्यानी. आणि दुसरं एक, आपल्या काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ भुज ते वेस्ट बेंगॉल जितके पण प्रांत आहेत आणि त्या प्रांतामधली छोटी मोठी खेडीपाडी आहेत, त्या सगळ्या ठिकाणी जे आहे साड्या आजही विणल्या जातात आणि त्या गावाच्या नावाने ती साडी ओळखली जाते. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण काय होतं, जेव्हा ती मार्केटमध्ये येते तर त्याचं अस्तित्व जो आहे तो लपवलं जातं. म्हणजे साहजिक आहे, म्हणजे एखादी सिरियल चांगली आली किंवा एखादी मूवी चांगली आली तर त्या मूवीच्या किंवा सिरियलच्या नावाने ती साडी विकली जाते. तर एक थोडंसं एक सगळ्यांना आहे की त्याची मूल जे आहे, नाव, त्या गावाचं नाव, त्याच्या मागचा इतिहास, हे सगळं धरूनच ती साडीचं नाव तिथे ठेवलं गेलं असतं. तर ते प्रत्येकाने थोडंसं लक्षात ठेवायचं की आपल्याला हे पायरेसिटी करायची नाही आहेत, म्हणजे जी ओरिजिनॅलिटी फॉर्म आहे. आता तुमचा प्रश्न असा होता की पहिलं तर ह्या सगळ्या ज्या मी बोलतोय ह्या वस्तूंचं किंवा काश्मीरमध्ये कुठल्या साड्या होतात, प्रांत वाईज जे आहे सगळी माहिती काढली गेली. तामिळनाडूला कुठल्या साड्या, आंध्राला किती गावं आहेत, किती अशी साऊथमध्ये गावं आहेत की त्याची नावंसुद्धा आपण उच्चार करू शकत नाही. मग काय होतं, शॉर्टकट म्हणून काहीतरी वेगळं नाव. एक साधा मी म्हणतो की एक हल्ली लेटेस्ट खूप चाललं आहे जोल्हा एक म्हणजे प्रोफेशनल आहे ते, म्हणजे जे साड्या विणतात त्यांना उत्तर प्रदेशमध्ये ती कास्टला जोल्हा म्हणतात. तो फिरत आज आम्ही बघतोय की आमच्या दुकानात विकतो, पण ते आलेला कस्टमर म्हणतो मला झुला साडी दाखवा. तर झुला साडी नाही आहे, ती जोल्हा असा तो होतो. तर एक प्रत्येक प्रांतात जो आहे तो प्रोनाऊन्सिएशन जो होतो आपला, तर तो पण फरक पडतो. आणि जसं तुम्ही म्हटलं की हे प्रत्येकाचं, आणि दोघंही वेल क्वालिफाईड इंजिनियर होतो, तर खूप सोपं झालं की कुठल्याही वस्तूला इझिली ग्रास्प करणं किंवा त्याच्यामध्ये आणखी डीपमध्ये जाऊन त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं. तर तो आम्हाला खूप सोपा झाला ड्यू टू आवर एज्युकेशन. एक एज्युकेशनचं कारण, आज तुम्ही म्हणाल की तुम्ही BE झाला, ME झाला, तुमचा भाऊ कम्प्युटर इंजिनियर झाला आणि तुम्ही दोघं व्यवसाय, तर हे एज्युकेशन जो होता तो आम्हाला खूप कम्फर्टेबली ते ग्रहण करता आला. तो जो व्यवसाय आहे आधीपासून तो एकतर आजोबा पंजोबापर्यंत चालत आलेला व्यवसाय होता, म्हणजे रक्तात ते होतंच.
फक्त आलं की नवीन जे कॉन्सेप्ट आहे त्यांना एक्सेप्ट करणं किंवा आजच्या धारेमध्ये वाहणं, तो महत्त्वाचं होतं. आणि दुसरं, जेव्हा खरेदीला अब्बूंबरोबर आम्ही जायचो तर तेव्हा अब्बू बघायचो की अब्बू काय घेत आहेत, कसे घेत आहेत आणि कसं ते तोलून बघतायत की बाबा साडीचं वेट किती आहे, त्याच्यात जरी किती लावली गेली आहे, त्याच्यात सिल्क किती आहे. म्हणजे एक अनुभव त्यांचा असं, तेव्हा आम्हाला इतकं नॉलेज नव्हतं. ते आज थोडंसं कुठेतरी आम्ही जाऊन ते टच करू शकतो त्याला, की लांबूनच बघायचं की ह्या साडीमध्ये इतके ग्रामची साडी आहे आणि इतकी जरी वापरली गेली आहे आणि इतकं याच्यामध्ये सिल्क आहे. तर तो एक अनुभव होता. इतके वर्षाचा दीर्घ तपस्या जे म्हणतो आपण, तो एक अब्बूंच्यामध्ये आहे की अजूनही ते आलेला ग्राहक, हे झालं परचेसची बाजू. आलेला ग्राहक जेव्हा समोरनं कोण एखादी लेडी येते किंवा कस्टमर येते, तुरंत अब्बूंना जाणीव होते की हे 2 साड्या घेणार आहे आणि कुठल्या साड्या घेणार आहे ते पण त्यांना अशी एक अनुभूती यायची की ही जे कस्टमरला आपण हे टेस्टचं कस्टमर आहे आणि या टाईपच्या साड्या त्यांना दाखवायचे. त्यांची पसंती काय असेल हे एक्झॅक्टली. ते अनुभवनीच माणूस घडतो. आलं का, एक म्हण जो आहे की तपस्या जो असतो, तर तो तप केल्यानंतर ते आपल्याला आसन मिळतो. तो राहिला प्रश्न की जेव्हा पहिल्यांदा मी किंवा तो खरेदीला चाललो होतो एकटा, म्हणजे अब्बू म्हटले की आता मी तुम्हाला सगळं संबंध भारतभर म्हणजे फिरवलं दोघांनाही, आणि हे एक झोन वाईज केलं की नॉर्थ तू बघायचं मला आणि साऊथ जे आहे जावेद तू बघायचं. त्यांच्यामध्ये त्यांना असं होतं की एकदा दोघांना सेक्शन वाटून दिल्यानंतर दोघं त्याच्यामध्ये PhD करतील. एक म्हणजे इंजिनिअरिंग तर केली आहे, पण पुढची डिग्री जी आहे की कुठे मिळते, खेडोपाडी जाऊन, गल्ली बोळात जाऊन, विवर्शी बोलून, सगळं म्हणजे अब्बूंनी सगळं प्रिपेअर केलं होतं. पण आणखी पुढे जे पाठवायचं त्यांनी काम केलं. आणि जाताना एक आम्हाला, जसं आई आपली टिफिन बांधून देत होती कॉलेजला असताना, सगळ्यांना देते सगळ्यांची आई, हां, किंवा एक वडील जे आहे की बाबा जाताना एक डोक्यावर फेटा बांधतात की बेटा तू आता चाललंय ते, तर तसं अब्बूने एक दोघांना मूलमंत्र दिलं होतं. ते आज मी तुमच्याशी शेअर करतोय. मूलमंत्र असं होतं की बेटा तू खरेदीला चाललाय, किती दिवस चाललाय? मी म्हटलं मला इथून मी बनारसला जाईन, तिथनं कलकत्ता, येताना दिल्ली आणि जयपूर करून मी खाली येईन. ठीक आहे, किती 8 ते 10 दिवस लागतील? म्हटलं हो अब्बू 8 ते 10 दिवस लागतील. म्हटलं एक काम कर, जाताना 8-10 दिवस आहे ना कस्टमरचे डोळे उधार घेऊन जा. हां, म्हणजे जे कस्टमरला हवंय तू तुझ्या डोळ्याने नाही बघायचं, ते चाललंय ना तर कस्टमरचे, ग्राहकांचे डोळे जे ना उधार घ्यायचेत, आपल्याला परत येऊन द्यायचेत त्यांना ते. म्हणजे तेव्हा हे दोघांना जे अब्बूंनी शिकवलं की तुम्ही जे घेताय तर तुम्हाला आवडते कलर म्हणून नाही घ्यायचं, कारण प्रत्येकाची एक वेगळी आवड असते ना, एक वेगळा टेस्ट असतो. पण शेवटी तुम्ही तुमच्यासाठी नाही चाललात, तुम्ही जे आहे चाललंय तुमच्या कस्टमरसाठी. आणि मी चक्क तिथे जाऊन हेच बोलायचो की मी माझ्या कस्टमरचे डोळे जे उधार घेऊन आलोय. एखादा व्यापारी म्हणायचा की हे नाही, हे छान व्हरायटी आहे बघा, हे खूप चालते, असं आहे तसं आहे, इथे जाते तिथे जाते, तुमच्या शेजारी जाते, ते चौकात जाते. मग ठीक आहे, सगळं जाते, पण मी माझ्याबरोबर माझ्या कस्टमरचे डोळे जे आहे ते उसने घेऊन आलोय, मला परत करायचेत. आणि मग त्या हिशोबाने मी हे माल घेतोय. तिथे चालते इथे चालतं ते काही नाही आहे, हे माझ्या कस्टमरला हे चालते. तर हे तुम्ही जे विचारलं आज, हे बोलणं खूप गरजेचं आहे की आपण चाललोय, आपली सिलेक्शन किंवा आपली आवड, आपली निवड ती आपल्या साईडला ठेवायची. कारण ते शेवटी मला माझ्या घरी थोडीच नेसवायची आहे कुणाला, नाही, माझ्या मिसेसला नेसवायची का नाही, मला ती कस्टमरला विकायची आहे. ठीक आहे, मला आवडली, 1-2 साड्या मी घ्यायचो की बाबा हे बहिणीला देऊया, हे आई होती आईला देऊया, बरोबर, मिसेसला देऊया, तर ती माझी चॉईस झाली. पण जेव्हा घेताना तिथे माझा अजिबात नाही, तो माझा अधिकारच नाही आहे, तो माझ्या कस्टमर राजाचा अधिकार आहे. साड्यांची महाराणी स्वामिनीचा जीवन प्रवास आपण असाच पाहत राहणार आहोत यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमातून. तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून ते लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी पैठणी साड्यांच्या खरेदीपर्यंत
महाराष्ट्रातील एकमेव प्रशस्त वातानुकूलित 3 मजली दालन स्वामिनीला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी.